हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आवळ्याचं लोणचं. आता आवळ्याचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे मस्त आवळे मार्केटमध्ये आले आहेत. तर आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे बघूया. आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत. आता या आवळ्यांना आपण कट करून घेऊया. तर वाफवण्यापेक्षा शक्यतो कच्चा आवळाच कट करून घ्या. चाकूच्या साहाय्याने मी आता छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. तुम्हाला हवे तसे छोटे मोठे पीस करू शकता. आता मी काय करणार आहे, छोटे पीस म्हणजे भाग करून त्याचे 2 भाग करणार आहे. म्हणजे एकदम पण मोठा पीस मला नको आहे. तर तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर तो जसं तुम्ही कट करणार तसा पीस ठेवू शकता. माझे आता पीसेस करून झालेले आहेत. चला तर आता आपण बघूया मसाले आपण काय काय यूज करणार आहोत ते. आपण फोडणीसाठी वेगळा आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी वेगळं वापरणार आहोत मसाले. इथे बघा तिखट मिरची पावडर आहे, हळद आहे, लसूण आणि मीठ घेतले आहे. हा आहे फोडणीसाठी मेथी आणि बडीशेप आहे. आणि इथे मोहरीची मी डाळ करून घेतली आहे, म्हणजे मोहरी थोडी बारीक करून घेतली आहे. हिंग आहे. मोहरी तुम्ही विकतचीही डाळ वापरू शकता. ही मी घरातलीच मोहरी बारीक करून घेतली आहे. तर हे 2-2 चमचा साहित्य आहे आणि जी मोहरी आहे ती 1 वाटी आहे. तर इथे आपण मसाले मिक्स करून घेऊया आवळ्यामध्ये. जे आवळ्याचे आपण पीसेस केलेले त्याच्यामध्ये आता आपण पहिलं घालून घेणार आहोत मोहरीची डाळ. 1 वाटी पूर्ण डाळ मी अर्धा किलो आवळ्यासाठी यूज केली आहे. जर तुम्ही कमी जास्त आवळ्याचं प्रमाण यूज करत असाल तर त्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करावं. त्यानंतर आता आपण याच्यात हळद, मिरची पावडर, मीठ आणि लसूण घालावी. तर लसूण ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलात तरी चालेल. पण लसूण पण जेव्हा या मसाल्यांमध्ये मुरते चांगले तेव्हा खूप छान लागते, टेस्टी लागते खायला. तर आता हे सगळे मसाले घालून मी आवळा एकदा मिक्स करून घेतला आहे. प्रॉपर मिक्स करून त्याला साईडला ठेवायचे आहे. आता आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया. हे तेल 250 ग्रॅम आहे. आणि जर तुम्ही वाटीने म्हणालात तर जी मी मोहरीच्या डाळीसाठी वाटी दाखवली तर ते 1.5 वाटी तेल आहे. ते कोमट गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकूया मेथी आणि बडीशेप. गॅस बंद करून नंतर आपण त्यात 2 चमचे हिंग टाकायचं आहे. हिंग घातल्याने लोणचं एकदम टेस्टी लागतं आणि छान त्याला हिंगाची टेस्ट येते, म्हणून हिंग घालायचं. आणि ह्याच्यामध्ये एक खास टिप म्हणजे जेव्हा आपण हे लोणचं बनवतो तर ते आपण दीर्घकाळासाठी ठेवत असतो, जास्त वेळासाठी आपण त्याला ठेवून वापरतो. तर नेहमी आपण ड्राय हँड म्हणजे जिथे आपण कमी पाण्याचा वापर करावा, पाणी कुठेही लागलं नाही पाहिजे, तरच हे लोणचं आपलं जास्त वेळासाठी टिकतं आणि त्याच्यावरती बुरशी येत नाही. आपण लोणचं एका बरणीत भरून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते 8 दिवसांनी प्रॉपर मुरतं. पण जर तुम्हाला खायच्या वेळेला आपण असं कंटिन्यू काढत असू तर एक छोटीशी बरणी त्याच्यासाठी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते लोणचं काढून ठेवायचं. म्हणजे जे आपलं जास्त लोणचं असलेली बरणी आहे त्याला ते खराब होत नाही, त्याला सारखं ओला चमचा किंवा ओला हात लागत नाही.
हे लोणचं आता रेडी झालं आहे, पण ते खाण्यासाठी नाही, तर त्याला 8 दिवस लागतील मुरायला. तर आपण ह्याला एक रात्र असंच ठेवू शकतो आणि नंतर आपण बरणीमध्ये भरू शकतो. तर त्यामुळे काय होतं, मसाले छान प्रॉपर आवळ्याला इथे थोडेसे लागतात आणि त्याला बरणीमध्ये 8 दिवस जर तुम्ही व्यवस्थित बंद करून ठेवलं तर ते छान असं मुरतं आणि पूर्ण टेस्ट येते, आवळ्याला छान लागतं. आता मी रात्रभर न ठेवता ह्याला 4-5 तासासाठी तरी ह्याच्यातच ठेवणार आहे. नंतर मी बरणीमध्ये भरणार आहे. आता बघा 4-5 तासांनी मी बरणीमध्ये भरत आहे. शक्यतो लोणच्यासाठी काचेची बरणी यूज करा, प्लास्टिकच्या बरणीत ठेवू नका. 4 ते 5 तास त्याला तसेच ठेवल्यामुळे ते चांगलं सेट झालं. तर आवळ्याचा आता सीझन आहे, तुम्ही पण हे लोणचं नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.